नमस्कार मित्रांनो. ज्यांना शिक्षक व्हायचं स्वप्न आहे किंवा टेट 2026 द्यायची आहे आणि त्यांना पहिल्यांदा टी-ई-टी क्वालिफाय व्हावं लागेल, लक्षात ठेवा. आणि त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. प्लस जे कार्यरत शिक्षक आहेत, ते कार्यरत शिक्षकांना सुद्धा टी-ई-टी 2026 द्यावी लागणार आहे. कारण का त्यांना जर पदोन्नती घ्यायची असेल, तर पदोन्नतीसाठी टी-ई-टी ही कंपल्सरी शासनाने केलेली आहे. त्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे, लक्षात ठेवा. तर टी-ई-टीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आजपासून 27 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर जे राहिलेले 21 जून रोजी तुमचा पेपर असेल आणि 21 जून रोजी पेपर असल्यानंतर आजपासून ते 21 जूनपर्यंत जेवढे काही दिवस राहिले जेवढे काही दिवस शिल्लक राहिले, तेवढ्या दिवसांचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करू शकतो? म्हणजे राहिलेले 85 82 85 82 ते 85 दिवसाचं तुम्ही प्लॅनिंग कशा पद्धतीने करू शकता? परफेक्ट तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, जेणेकरून टी-ई-टी 2026 मध्ये आपल्याला 100% यश भेटेल. त्या सर्व गोष्टींचा लक्षात ठेवा, माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी कोणतीही माहिती तुमची मिस होणार नाहीये. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा हा पूर्ण व्हिडिओ हा तुमच्या फायद्याचा आहे. सुरू करूया आपण, की 85 दिवसाचं परफेक्ट प्लॅनिंग काय असलं पाहिजे तुमचं. टी-ई-टी 2026 साठी कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे? तर आजपासून, लक्षात ठेवा, 27 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे. तुम्ही तो फॉर्म व्यवस्थित नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही भरू शकता त्या ठिकाणी. फॉर्म भरताना डॉक्युमेंट कोणती लागणार? त्याचं तर लक्षात ठेवा, या चॅनलवरती पूर्ण तुम्हाला माहिती मिळवूनच जाईल त्या ठिकाणी. येथे सर्व गोष्टीचं योग्य मार्गदर्शन केलं जाईल. या चॅनलवर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं जाईल या ठिकाणी. पुढे लक्षात ठेवा, टी-ई-टी 2026 साठी A+ गुरु या प्लॅटफॉर्मवरती टी-ई-टी 2026 मास्टर बॅच आपण सुरू केलेली आहे. थोडंसं प्रमोशन करू तुम्ही. पेपर आणि एक पेपर 2 साठी लक्षात ठेवा, बॅच सुरू झालेली आहे. अनुभवी शिक्षकाद्वारा प्रत्येकाच्या विषयाचं मार्गदर्शन असेल तुम्हाला. टी-ई-टी पेपर 1 आणि 2 साठी लाईव्ह मार्गदर्शन केलं जाईल. घटकनीय संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाईल इथं. रिव्हिजन लेक्चर्स असतील, त्यामध्ये पी-वाय-क्यू सुद्धा ॲड असेल. तुम्हाला पी-डी-एफ नोट्स असतील त्या ठिकाणी. प्रश्नसंच असेल तुम्हाला. एक्सपर्ट लेक्चर सीरीज असेल. प्लस याच्याबरोबर तुम्हाला टेस्ट सीरीज सुद्धा दिली जाईल. टेस्ट सीरीज आणि अनलिमिटेड व्ह्यू आहे तिथं तुम्हाला. कुठलं इथं लिमिटेशन नाही. तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ तो पाहू शकता आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. तर स्पेशल वैयक्तिक मार्गदर्शन माने मॅडमचं असणार तुम्हाला. पेपर क्रमांक 1 साठी फी 1499. पेपर क्रमांक 2 साठी फी तुमची 1499 असणार आणि पेपर 1 आणि 2 जर तुम्ही बॅच घेतली, तर तुम्हाला तिथं फी 1999 असेल. त्यामध्ये कोणकोणते विषय शिकवले जाणार? तुमचं मराठी असणार, इंग्रजी, गणित, हिंदी, सामाजिक शास्त्र, गणित विज्ञान, परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 चे सर्व विषय इथं शिकवले जातील. अधिक माहितीसाठी तुम्ही काय करा, खाली दिलेला कॉन्टॅक्ट नंबर जो 82 75 74 30 67 किंवा 88 50 91 30 62 जो तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतोय, त्या नंबरवरती काय करा, तुम्ही संपर्क साधा. प्लस बॅच जॉइन करण्यासाठी मित्रांनो, Apple स्टोअरला जावा तुम्ही किंवा Google प्ले स्टोअरला जावा आणि तिथून APLUS GURE हे नावाचं ॲप डाउनलोड करा आणि मित्रांनो बॅच नक्की जॉइन करा. जर तुम्हाला टी-ई-टी 2026 पास व्हायचं पहिल्या प्रयत्नामध्ये, तर तुम्हाला सर्व अनुभवी तज्ञांचं लक्षात किंवा अनुभवी जे मार्गदर्शक आहे तुमच्या, त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. जे 5 ते 6 5 6 7 वेळा जे टी-ई-टी क्वालिफाय आहेत, प्लस टेट सुद्धा ते क्वालिफाय, टेटमध्ये सुद्धा ते बसलेले आहे शिक्षक. अशा सर्व शिक्षकांचं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. नक्की बॅच जॉइन करा. आता बऱ्याच मित्रांचा प्रश्न आहे, की माझ्याकडे 85 दिवस आहेत, तर मी नियोजन कशा पद्धतीने करू? राहिले 85 दिवस. मग त्या 85 दिवस असतील किंवा अजून काही एखादा कमी झाला असेल लक्षात. तर 85 दिवसाचं मी नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट आहे, की लक्षात ठेवा, तुम्ही 85 दिवसाचं नियोजन करताना तुम्ही पहिल्यांदा फॉर्म व्यवस्थित भरला. बरोबर का? फॉर्म भरल्यानंतर राहतो, की यार सुरुवात तर अभ्यासाची करायची. पण कुठून करायची? तर पहिलं लक्षात ठेवा, अभ्यासाची सुरुवात करताना टी-ई-टी एक्झामचा अभ्यासक्रम पूर्ण समजून घ्या. जर टी-ई-टीचा अभ्यासक्रमच तुम्ही समजून घेतला नाही, तर आपल्याला काहीच कळणार नाही. आपण मोहगम जर वाचत बसतो, लक्षात ठेवा, तर एक आपल्याला मार्ग किंवा एक दिशा मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यासाठी तुम्ही प्रथम काय करा, टी-ई-टी एक्झामचा अभ्यासक्रम जो आहे, तो समोर ठेवा. तो समजून घ्या. मग पेपर 1 चा असू द्या किंवा पेपर 2 चा असू द्या. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मागील जे पी-वाय-क्यू आहे तुमचं, त्याचं पी-वाय-क्यू विश्लेषण समजून घ्या. पी-वाय-क्यू बघा. का पी-वाय-क्यू बघायचे? की यार आपल्याला आता राहिले तुमच्याकडे 85 दिवस. मग 85 दिवस राहिले तुमच्याकडे आणि एवढे राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला कोणत्या घटकावरती जास्त भर द्यायला पाहिजे हे समजून येण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पी-वाय-क्यू समजून घ्या. कारण मोहगम जर आपण सगळं इथून तिथपर्यंत जर सगळं वाचत बसलो,
तर लक्षात ठेवा आपला अभ्यासक्रम कंप्लीट होणार नाही आणि आपल्याला ते समजणारच नाही लक्षात नेमकं कुठल्या घटकावरती प्रश्न येतात. म्हणजे कोणत्या घटकावरती प्रश्न येतात आणि सर्वात जास्त कुठल्या घटकावरती येतात हे समजून घ्यायचं असेल, तर लक्षात ठेवा तुम्ही पी-वाय-क्यूचं एनालिसिस करा. त्याला समजून घ्या अगोदर. ओके. दुसरा मुद्दा क्लिअर झाला. पहिल्यांदा तुम्ही पी-वाय-क्यू समजून घ्यायचा. पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घेतला. पुन्हा पी-वाय-क्यू समजून घ्या. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कुठल्या घटकावर जास्त भर आहे. डेली टाईम टेबल आखा तुमचं. तुमचं डेली टाईम टेबल आखा. आता जेवढे दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिले तेवढ्या दिवसाचं तुम्ही टाईम टेबल आखा, की बाबा कोणत्या कोणत्या दिवसाला मी कोणता विषय करणार, कोणत्या टायमिंगला करणार, हे असं दिवसाचं तुम्ही टाईम टेबल आखा. डेली वर्क प्रत्येक विषयाचं नियोजन करा. डेली वर्क तुम्ही जे करणार आहे, म्हणजे डेली तुम्ही जो अभ्यास करणार दिवसाचा, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचं नियोजन करा, की मी सकाळच्या सत्रामध्ये कोणता विषय करेल, दुपारच्या सत्रामध्ये कोणता विषय करेल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता विषय करेल. असं डेली प्रत्येक विषयाचं नियोजन तुम्ही आखा. प्रत्येक विषयाचं लेक्चर बघा. प्लस लक्षात ठेवा, ज्याला काहीच माहीत नाही टी-ई-टी विषयी किंवा ज्याला सेल्फ स्टडी करणं शक्य नाही लक्षात ठेवा, अशाने प्रत्येक विषयाचे एक लेक्चर बघा 1 तास. आणि आपली तर बॅच A+ गुरु या ॲपवरती चालू आहे लक्षात ठेवा. तुम्ही ती बॅच जॉइन करू शकता. प्रत्येक विषयाचं जर तुम्ही लेक्चर 1 तास बघितलं, तर तुम्हाला तिथं फायदा होऊन जाईल. प्रत्येक विषयाचे नोट्स PDF असणे 15 मिनिटं. म्हणजेच काय, तुम्ही जर आमची बॅच घेतली त्या ठिकाणी आणि बॅच घेतल्यानंतर तुम्ही 1 तास लेक्चर बघितलं. जर तुम्ही 1 तास लेक्चर बघितलं, तर 1 तासानंतर ज्या आम्ही शिकवलेल्या PDF नोट्स तुम्हाला देणार आहे, ते PDF नोट्स फक्त तुम्ही 15 मिनिटं वाचून काढायचे. शिकवल्यानंतर तुमचे 50-60% तुमच्या लक्षात राहील. पण अजून त्याच्यावरती रिव्हिजन करणं गरजेचं असतं आणि अजून रिव्हिजन करण्यासाठी ज्या आमच्या PDF नोट्स तुम्हाला प्रोव्हाइडेड केल्या जातील, ते PDF नोट्सवर तुम्ही 15 मिनिटं वाचू शकता. विषय थिअरी 1 तास वाचायचे तुम्ही. विषयाची थिअरी वाचणं गरजेचं आहे आणि विषयाची थिअरी डेली लक्षात ठेवा. प्रत्येक एक विषय निवडल्यानंतर 1 तास तरी तुम्ही थिअरी वाचणं गरजेचं आहे. प्लस टेस्ट देणे टॉपिक वाईज 10 मिनिटं. म्हणजे डेली तुम्ही PDF 15 मिनिटं वाचली, 1 तास लेक्चर केलं तुम्ही, विषयांची थिअरी 1 तास वाचली. आता टेस्ट द्यायची डेली. मग ती कशी असली पाहिजे, तुमची टॉपिक वाईज असली पाहिजे. कारण आपण जो घटक वाचलेला आहे त्याच घटकाची तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. मग जो घटक वाचला त्याचा आपल्याला किती आपल्या मेंदूमध्ये बसले किंवा आपल्या डोक्यामध्ये किती बसले त्याचा भाग लक्षात ठेवा. हे समजायचं असेल किंवा आपल्याला किती घटक तो समजला हे जर समजून घ्यायचं असेल किंवा त्या घटकाविषयी किती माहिती आपल्याला समजली किंवा किती येते, त्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं लक्षात ठेवा. तुम्हाला पी-वाय-क्यू म्हणजेच तुम्हाला टेस्ट, तुमची वस्तुनिष्ठ टेस्ट जी असेल ती तुम्हाला देणं गरजेचं आहे. प्लस तुमचा असा लक्षात ठेवा 2.25 तास अभ्यास झाला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक लक्षात ठेवा, प्रत्येक दिवसाला लक्षात ठेवा तुमचा एका विषयाचा तुम्ही 2.5 तास तरी अभ्यास केला पाहिजेच. म्हणजे 85 दिवस आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करू शकता. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे म्हणजे आपण बघितलं की यार पहिल्यांदा समजून घ्यायचं सिलेबस. नेमका सिलेबस नेमकं येतं काय त्या ठिकाणी? त्याची प्रश्न संख्या काय असते? त्याचे गुण काय असतात? आणि टोटल किती मार्काची एक्झाम असते तुमची? टोटल किती मार्काची एक्झाम असते आणि किती वेळ असतो त्यासाठी? आपल्याकडे विषय असतात, पेपर 1 असू दे किंवा पेपर 2 असू दे. विषय आपल्याकडे लक्षात ठेवा, पहिला मराठी असतो प्रथम भाषा. तुम्ही दुसरी भाषा सुद्धा निवडू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. द्वितीय भाषा आपल्याकडे इंग्रजी आहे लक्षात ठेवा. तुम्हाला वेगळी निवडायची असेल तुम्ही ती सुद्धा निवड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा मराठी आहे तुमच्याकडे, ती प्रश्न संख्या 30 आहे, गुण तुमच्याकडे ते 30 आहेत लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 30 गुणाची तयारी करावी लागणार आहे भाषा 1 साठी. भाषा 2 साठी तुमच्याकडे ती 30च प्रश्न आहे तुमच्याकडे, ते गुण सुद्धा 30 आहेत लक्षात ठेवा. इथे जर तुम्हाला 25+ घ्यायचे असेल तुम्हाला ह्या विषयावरती सुद्धा चांगला जोर द्यावा लागेल. प्लस त्याच्याबरोबर आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती प्रश्न संख्या आहे 30 आणि गुण किती आहेत तुमचे 30. म्हणजे ह्या पण घटकाला तेवढंच महत्त्व देणार. सगळ्याच घटकाला महत्त्व द्यावं लागणार. परिसर अभ्यास आहे तुमचा. परिसर अभ्यासामध्ये तुमचा इतिहास, जिओग्राफी असेल, तुमचा सायन्स असेल, हा घटक येतो लक्षात ठेवा. प्लस ह्याच्याबरोबर तुम्ही पेपर क्रमांक 2 मध्ये जर गेला, पेपर क्रमांक 2 मध्ये गेला तर तुम्हाला समाजशास्त्र हा सुद्धा विषय आहे. 60 मार्कासाठी. किती मार्कासाठी? 60 मार्कासाठी लक्षात ठेवा. 60 प्रश्न 60 गुण असणार. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 2 मध्ये गणित पण असणार तुमचा. पेपर क्रमांक 2 मध्ये गणित पण असणार आणि विज्ञान पण असणार. तिथं तुमचे 30-30 क्वेश्चन असतात. गुण सुद्धा तुमचे 30-30 असतात. म्हणजे इथं परिसर अभ्यास हा पेपर क्रमांक 1 चा. पेपर क्रमांक 2 जर घेतला तुम्ही तर तिथं समाजशास्त्र विषय असतात आणि गणित आणि विज्ञान असतात. तुम्ही कुठला निवडता, तुमचा विषय समाजशास्त्र, तुम्ही समाजशास्त्र निवडता. तिथं 60 क्वेश्चन असतात. आपल्या 60 क्वेश्चनवरती सुद्धा टार्गेट करायचं आहे. आणि त्यानंतर गणित आहे तुमचा. गणित पेपर क्रमांक 1 मध्ये पण आहे आणि पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा तुमचे 30-30 क्वेश्चन विचारले जातात. टोटल तुमची परीक्षा ही 150 मार्काची असेल आणि एकूण गुण असणार तुमचे, एकूण गुण तुमचे 150 आणि त्यासाठी वेळ जो असणार तुमचा, वेळ सुद्धा लक्षात ठेवा तुमच्याकडे ती 150 मिनिटच असणार. किती मिनिटं असणार? 150 मिनिटे असणार. तुमच्याकडे वेळ जो आहे तो किती मिनिटे आहे तुमचा? 150 मिनिटे आहे. त्यामुळे प्रथम तुम्ही हा अभ्यासक्रम समजून घ्या, की यार तुम्ही नवीन आहात किंवा तुम्ही नवीन तयारी करताय. तर नेमकं
कोणकोणते विषय असतात ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता परीक्षा दृष्टीने कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत? बाबा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत तुमचे? की यार माझ्याकडे ते 85 दिवस शिल्लक आहेत. माझ्याकडे ते किती दिवस शिल्लक आहेत? 85 असतील. आजपासून काउंट करा. कमी होतील थोडा 1 दिवस तरी. 85 दिवस शिल्लक आहेत. तर 85 दिवसाच्या दिवसामध्ये मी कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे? मी डेली कसं टाईम टेबल आखलं पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्याकडे ते 85 दिवस आहेत आणि त्या 85 दिवसात तुमचं योग्य असं नियोजन झालं पाहिजे, तरच तुम्ही टी-ई-टी क्वालिफाय होणार लक्षात ठेवा. तुम्हाला योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे, योग्य ट्रॅक असला पाहिजे. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला टी-ई-टीविषयी काहीच माहिती नसेल, तर प्रथम लक्षात ठेवा योग्य व्यक्तीचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. अशा व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या, की जे लक्षात ठेवा टी-ई-टी क्वालिफाय किंवा टेट क्वालिफाय आहेत. म्हणजे नाही टेटमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा जे टी-ई-टी क्वालिफाय आहेत. कारण त्यांना माहीत आहे ना, ट्रॅक माहीत आहे लक्षात ठेवा. कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात. त्याचं जे येणारे सगळं घटक आहेत लक्षात ठेवा. सिलेबस जो आहे तो नेमका कुठून येतो, कुठल्या पाठ्यपुस्तकातून येतो, का बाहेरून येतो त्या ठिकाणी. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्या अनुभवी व्यक्तींना माहीत असतात. त्यामुळे तुम्ही घेताना योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. प्लस लक्षात ठेवा स्टडी मटेरियल कोणतं वापरायचं. स्टडी मटेरियल सुद्धा महत्त्वाचा घटक आहे लक्षात ठेवा. तुम्ही जर स्टडी मटेरियलची योग्य निवड जर नाही केली, तर शक्य होणार नाही टी-ई-टी 2026 क्वालिफाय. त्यासाठी प्रथम लक्षात ठेवायचं स्टडी मटेरियल निवडताना तुम्ही योग्य आणि स्टँडर्ड स्टडी मटेरियल असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्क मिळून जातील. त्यामुळे स्टडी मटेरियल सुद्धा लक्षात ठेवा हा महत्त्वाचा घटक आहे परीक्षा दृष्टिकोनातून. आणि अंडरस्टँडिंग पॉवर. प्रत्येक विषयाची अंडरस्टँडिंग पॉवर, प्रत्येक विद्यार्थ्याची अंडरस्टँडिंग पॉवर काही सेम नसते लक्षात ठेवा. काही ना एखादा घटक समजून घेण्यासाठी कमी वेळ लागतो, काही ना एखादा वेळ जास्त लागतो. आपल्या अंडरस्टँडिंग पॉवरनुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल. जर अंडरस्टँडिंग पॉवर जास्त असेल तर तुम्ही कमी वेळ दिला तरी सुद्धा चालेल लक्षात ठेवा. पण अंडरस्टँडिंग तुमची पॉवर जर कमी असेल तुम्हाला वेळ हा जास्त द्यावा लागेल. त्यामुळे अंडरस्टँडिंग पॉवर किंवा काही विद्यार्थी असतात त्यांची अंडरस्टँडिंग एवढी पॉवरची तेवढी जास्त नसते किंवा जे आता कार्यरत शिक्षक आहेत लक्षात ठेवा. एवढ्या दिवसाचा तुमचा शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा जो अनुभव आहे, म्हणजे अनुभव आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी सिलेबस असणार लक्षात ठेवा, पाठ्यपुस्तक. त्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग ही पॉवर जास्त असणार. कारण तुम्ही एखादा घटक थोडा जर 5 मिनिटं समजून सांगितला तर तो तुम्हाला कॅप्चर होऊन जाईल. त्यामुळे अंडरस्टँडिंग पॉवर सुद्धा हा लक्षात ठेवा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक हे 4 लक्षात असू द्या. आता टी-ई-टी 2026 परीक्षेच्या अभ्यास अचूक आणि यशस्वी नियोजन कसं असलं पाहिजे. तर महत्त्वाचा हे घटक आहे लक्षात ठेवा, की टी-ई-टी 2026 तर द्यायचंय, पण परीक्षेचा अभ्यास पण करायचा, पण तो अचूक आणि यशस्वी नियोजन कशा पद्धतीनं असलं पाहिजे. कारण शिक्षक पात्रता ही टी-ई-टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे लक्षात ठेवा. आणि 2026 मध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर सातत्य आणि योग्य दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, जर 26 मध्ये तुम्हाला जर पहिल्या प्रयत्नात जर यश मिळवायचं असेल, तर सातत्य आणि योग्य दिशा असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. योग्य दिशेने गेला पाहिजे आणि तुम्ही ठरवलेले मुद्दे लक्षात ठेवा अतिशय योग्य आहेत. त्याच्या क्रमानुसार तुम्हाला आधारित वेळापत्रक आणि मार्गदर्शन करावं लागेल. खालीलप्रमाणे आहे. म्हणजे तुम्ही आता टी-ई-टी 2026 ला क्वालिफाय व्हायचं तुम्हाला. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा असली पाहिजे लक्षात ठेवा. मग ते अभ्यासाचं अचूक नियोजन करण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत त्या ठिकाणी, तर दिवसाच्या वेळेचं योग्य नियोजन करायचं तुम्हाला. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. तुमच्याकडे ते जेवढे दिवस शिल्लक आहेत तेवढ्या दिवसाचं टाईम मॅनेजमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. का असलं पाहिजे? कारण अभ्यासाचा कंटाळा येतो लक्षात ठेवा. तुम्ही एक जर विषय घेतला दिवसभर तर तो तुम्हाला बोरिंग वाटेल. मग त्यासाठी अभ्यासाचा कंटाळा येऊ नये किंवा आपली एकाग्रता टिकून राहावी या दिवसाचं लक्ष यासाठी दिवसाचं तुम्ही काय केलं पाहिजे, सत्रामध्ये त्याची विभागणी केली पाहिजे. त्याचं सेशन केलं पाहिजे त्या ठिकाणी. का रे बाबा? कारण आपल्याला कंटाळा येऊ नये ना. एकच विषय तुम्ही रगडत बसला तर समजा सायकॉलॉजी घेतलाय, तर सायकॉलॉजीचा विषय जर तुम्ही कंटिन्यू वाचत बसला, तर तुम्ही ते रटाळवाणं वाटणार तुमचं थोडंसं. बरोबर आहे का? तुमची एकाग्रता टिकून राहणार नाही. त्यासाठी काय करा, तुमच्या दिवसाची काय करा त्या ठिकाणी काही सत्रामध्ये त्याची काय करा, विभागणी करा. म्हणजे टाईम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा. प्लस सकाळच्या सत्रामध्ये लक्षात फ्रेश माइंड असतं. सकाळचं सत्र म्हणजे लक्षात एकदम फ्रेश माइंड असतं आणि त्या फ्रेश माइंडमध्ये सकाळच्या शांतमध्ये पाठांतरावर किंवा समजायला कठीण असणारे विषय घ्यायचे लक्षात ठेवा. सकाळच्या सत्रामध्ये माइंड फ्रेश असतं. ओके. आणि मन शांत असल्यामुळे लक्षात ठेवा एखादा पाठांतरासारखा विषय आहे किंवा समजायला कठीण असणारा विषय पाठांतर करावं लागते त्याचं लक्षात ठेवा किंवा समजायला कठीण विषय आहे त्या ठिकाणी असे विषय सकाळच्या सत्रामध्ये घ्या जेणेकरून तुम्हाला ते पडदिशी त्या ठिकाणी त्याचे अंडरस्टँड होऊन जातील. म्हणजे उदाहरणार्थ बालमानसशास्त्र असेल किंवा मराठी व्याकरण असेल लक्षात ह्याला सकाळमध्ये घ्या. म्हणजे असे विषय तुम्हाला पडदिशी समजून येतील लक्षात. त्यामुळे सकाळचं सत्र करा तुम्ही. आता दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रानंतर काय करू, जेवणानंतर झोप येऊ शकते. बघा, जेवण तर तुम्ही केलं तर झोप येणार हे 100% तुम्ही पुस्तक घेता तर झोप येणार. मग त्यामुळे अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, नुसते वाचन करण्यापेक्षा कृतीशील अभ्यास करा. नुसतं वाचत बसला तर तुम्हाला 100% झोप लागणार. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, कृतीशील अभ्यास करा. आता कृतीशील अभ्यास करणे म्हणजेच काय, गणित सोडवायची. काय करायचे तुम्ही, गणित सोडवायची.
जेणेकरून लक्षात ठेवा आपल्याला झोप लागणार नाहीये. त्यामुळे दुपारचं सत्र निवडताना दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही गणित सोडवू शकता. लक्षात ठेवा. ज्याला मी सांगतोय म्हणून ह्याचनुसार तुम्ही करावं असं काही नियोजन नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला ज्या पद्धतीनं नियोजन होईल त्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं तरी सुद्धा चालेल. लक्षात ठेवा. म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये कृतीशील अभ्यास निवडायचा. लक्षात ठेवा. म्हणजे गणित सोडवायची त्या ठिकाणी. पुढचं आहे संध्याकाळचं सत्र. लक्षात ठेवा. संध्याकाळचं किंवा रात्री तुम्ही काय करू शकता, यावेळी वाचन विषय घ्या त्या ठिकाणी. म्हणजे जसं की परिसर अभ्यास असेल, त्यामध्ये मग इतिहास असेल, भूगोल असेल, अशा पद्धतीचे तुम्ही ते विषय घेऊ शकता. म्हणजेच लक्षात ठेवा तुम्हाला रटाळवाणी वाटू नये म्हणून तुम्ही काय करू शकता, दिवसाचं 3 सत्रामध्ये तुम्ही त्याचं विभाजन करू शकता. एक सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र. तुम्हाला जसे विषय सकाळच्या सत्रामध्ये जमतील ते विषय घेऊ शकता. संध्याकाळच्या सत्रामध्ये विषय जमतात ते घेऊ शकता. दुपारच्या सत्रामध्ये मित्र सांगेल गणिताचा विषय घ्या, कारण त्या ठिकाणी झोप लागण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही त्यावेळेस तुम्ही कृतीशील काय करा त्या ठिकाणी विषय निवडा. आता सलग अभ्यास करण्यापेक्षा दर 50 मिनिटात 10 मिनिटाचा ब्रेक द्या. सलग जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात ठेवा, तुम्ही सलग जर अभ्यास केला तर लक्षात तुम्हाला थोडंसं ते काय होणार माहिती का, रटाळवाणी वाटणार. लक्षात मग तुम्ही सलग अभ्यास करा, 1 तास अभ्यास करा, थोडासा 5 ते 10 मिनिटाचा काय करा ब्रेक देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते रटाळवाणं वाटणार नाहीये. पुढचं लक्षात ठेवा, 5 विषयाचं योग्य नियोजन. 5 विषयाचं योग्य नियोजन म्हणजे डेली सब्जेक्ट प्लॅनिंग काय असलं पाहिजे तुमचं. डेली सब्जेक्ट प्लॅनिंग काय असलं पाहिजे. बघा 5 विषयाचं योग्य नियोजन कसं असलं पाहिजे. आता टीईटी मध्ये सामान्यतः 5 विषय असतात. लक्षात ठेवा. टीईटी मध्ये सामान्यतः 5 विषय असतात. एक तुमचा भाषा विषय पहिला असेल जो तुम्ही निवडताय, भाषा 2 असेल जो तुम्ही निवडताय, बालमानसशास्त्र असेल व अध्यापनशास्त्र असेल, गणित असेल, परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र असेल. रोज 3 विषयाला न्याय द्या. आता तुम्हाला किती विषयाला न्याय द्यायचा, तुम्ही 5 विषय घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण रोज मला असं वाटतं की 3 विषयाला तुम्ही न्याय देऊ शकता. त्याने तुमच्याकडे ते नियोजन अति उत्तम असलं पाहिजे. तुम्ही 3 विषयाला तर डेली न्याय दिला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही काय करू शकता माहिती का, भाग 1 मध्ये सकाळी तुम्ही एक विषय घेऊ शकता 2 तासासाठी. सकाळी आहे तुम्ही सकाळी 2 तास मध्ये तुम्ही काय करू शकता, ठिकाणी बाल मानसशास्त्र विकार सकाळचं माइंड फ्रेश असतं. आणि सकाळच्या माइंड फ्रेशमध्ये तुम्ही बाल मानसशास्त्र किंवा इंग्रजी किंवा मराठी यासारख्या विषयाचं सखोल लक्षात ठेवा वाचन करू शकता तुम्ही ठिकाणी. बरोबर का? कारण सकाळ सकाळ माइंड फ्रेश आहे आणि सकाळ सकाळ माइंड फ्रेश असल्यामुळे असे विषय जे आहेत लक्षात ठेवा, तुम्ही ते विषय सकाळी घेऊ शकता. दुपारी लक्षात दुसरा विषय घेऊ शकता, गणिताचा सराव करा 2 तास त्या ठिकाणी. कारण तुम्हाला ते रटाळवाणं वाटणार, कृतीशील अभ्यास असेल तुमचा त्या ठिकाणी, सराव असेल त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही दुपारी काय करू शकता, गणिताचा सराव करा त्या ठिकाणी. मग गणिताच्या सरावमध्ये करताना काय करायचं, गणिताची लक्षात ठेवा दुपारी वेळ निवडा, कारण त्या टायमिंगला झोप लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, सूत्रपाठ करणे, जास्तीत जास्त उदाहरणं सोडवणे किंवा जास्तीत जास्त गणिताची प्रॅक्टिस करणे. जेणेकरून तुम्ही गणिताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर लक्षात ठेवा तुमची गणिताची भीती जी आहे ती दूर होईल. कारण गणिताची भीती ही त्याच वेळेस दूर होईल तुमची ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त त्याचा काय कराल त्या ठिकाणी सराव करा. त्यामुळे गणित हा विषय दुपारीच निवडा त्या ठिकाणी, जेणेकरून तुम्ही गणिताची जास्तीत जास्त सराव करचाल आणि झोपही लागणार नाही. लक्षात. आणि तुमची गणितात जास्तीत जास्त सराव केल्यामुळे काय होईल त्या ठिकाणी, तुमची भीती जी आहे लक्षात गणिताची कॅल्क्युलेशन करण्याची ती सुद्धा लक्षात परीक्षेमध्ये काय होऊन जाईल त्या ठिकाणी दूर होऊन जाईल. संध्याकाळी तुम्ही रात्री एक विषय घेऊ शकता 2 तासासाठी आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही एक विषय घेऊ शकता कोणताही त्या ठिकाणी तुम्हाला जो वाटतो. मग त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, परिसर, अशी जे माहितीवर आधारित वाचन तिथं वाचन तुम्ही ते करू शकता. लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्हाला दिवसभर ते रटाळवाणं वाटणार नाही. उरलेले 2 विषय तुम्ही पुढील दिवशी किंवा आठवड्यातील इतर दिवशी सुद्धा आलटून-पालटून तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा. म्हणजे जर एक दिवशी तुम्हाला जर सलग 5 विषय घेणं शक्यच नसेल, तुम्हाला 3च विषय घेतले, राहिलेले 2 विषय जे आहेत लक्षात ठेवा, तुम्ही पुढील दिवशी किंवा आठवड्यातील इतर दिवशीला ते आलटून-पलटून तुम्ही घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. पुढे चला, आता तिसरा महत्वाचा घटक म्हणजे लक्षात ठेवा अभ्यासाचं नियोजन करताना की उजळणी खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही उजळणी करत नाही तोपर्यंत काय फायदा नाही. तुम्ही खूप वाचन केले पण तुम्ही उजळणी करत नाही तर तुमचा काही फायदा होणार नाही. उजळणी असणं खूप गरजेचं आहे. कारण दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना तुम्ही उजळणी मागील लक्षात ठेवा जे काय वाचलंय त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. कारण रिव्हिजन शिवाय केलेला अभ्यास हा पाण्यावर काढलेल्या रेषेसारखा असतो. बघा, रिव्हिजन शिवाय केलेला जो अभ्यास आहे तो पाण्यावर काढलेल्या रेषेसारखा असतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही एकदा रेष काढली पाण्यावरती पुसून जाणार. लक्षात ठेवा. त्याला गरज आहे सारखं सारखं रिव्हिजन करणं. लक्षात ठेवा. त्यामुळे रिव्हिजन शिवाय केलेला अभ्यास असतो तो पाण्यावर काढलेल्या रेषेसारखा असतो. लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे लक्षात ठेवा तुमचं रोज अभ्यासाला बसल्यावरती पहिलं 30 ते 35 मिनिटं नवीन काय वाचू नका. म्हणजे तुम्ही मी म्हणतो 20 ते 35 मिनिटं जास्त होत असेल तर तुम्ही थोडंसं कमी वेळ घेऊ शकता त्या ठिकाणी. म्हणजे आज तुम्ही अभ्यासाला बसलाय तर तुम्ही नवीन लगे वाचू नका, मागचं रिव्हिजन करा.
ते रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे लक्षात. समजा तुम्ही इतिहास वाचताय आणि इतिहासाची तुमची पहिले 2 पानं वाचून झालीत. तुम्ही आता 3ऱ्या पानावरती आलाय लक्षात ठेवा. तर तुम्ही पहिल्या 2 पानाचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर ते न करता लक्षात तुम्ही पुढे जात असाल त्या ठिकाणी, तर पुढचं पाठ मागचं सपाट होणार. त्यामुळे लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर पहिले 30 ते 35 मिनिटं नवीन काय वाचू नका. मागचं रिव्हिजन करा त्या ठिकाणी. म्हणजे आदल्या दिवशी जे काय वाचलंय त्याची फक्त पाने चाळून किंवा स्वतः काढलेल्या नोट्स आहेत लक्षात ठेवा, वाचून उजळणी तरी करा. जे आदल्या दिवशी तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या आदल्या दिवशी अभ्यास केला लक्षात ठेवा त्याची पानं तर चाळा. किंवा काढलेले छोटे-छोटे नोट्स असतील तुमच्या लक्षात तुमच्या डायरीमध्ये, त्या नोट्सची जर उजळणी करा आणि त्यानंतरच नवीन घटकाला काय करा सुरुवात करा. यामुळे काय होईल माहिती आहे तुमचं, ती माहिती लाँग टर्म तुमच्या मेमरीमध्ये राहील. जर तुम्ही आदल्या दिवशी जे काय वाचलंय ते जर दुसऱ्या दिवशी तुम्ही वाचत नसाल लक्षात ठेवा नोट्स असतील शॉर्ट नोट्स तर लक्षात ठेवा तुमचं ती मेमरीमध्ये राहणार नाही. जर तुम्हाला ती मेमरीमध्ये राहायचं असेल तर लक्षात नवीन घटक सुरुवात करायच्या अगोदर त्याचं रिव्हिजन करा. त्यामुळे तुमचं लाँग टर्म तुमच्या मेमरीमध्ये राहील. म्हणजेच लक्षात ठेवायचं अभ्यासाचं नियोजन करताना उजळणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. या पद्धतीने तुम्ही ती उजळणी करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल किती मिनिटं द्यायचं 20 मिनिटं देऊ शकता 10 मिनिटं उजळणी पण उजळणी करा मित्रांनो. हे खूप महत्त्वाचं आहे. तर चौथा घटक एक लक्षात ठेवा तुम्ही अभ्यास जर करताय अभ्यास करता करता लक्षात ठेवा की मायक्रो नोट्स पॉकेट डायरी महत्वाची आहे. म्हणजे छोटीशी डायरी खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा. का महत्वाची माहिती का हा अत्यंत प्रभावी उपाय आणि खिशातील डायरी कायम सोबत ही जी लक्षात ठेवा डायरी तुम्ही ती खिशामध्ये कायम सोबतच ठेवायची. काच कायम सोबत ठेवायची. जर समजा तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मग आता या डायरीमध्ये नेमकं काय असलं पाहिजे लक्षात ठेवा. तुम्ही गणिताचा सराव करता गणिताची सूत्र असतील लक्षात ठेवायची. तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता इंग्रजीचा अभ्यास करताना तुम्हाला वाटतं की यार हा होक्याबाई किंवा एखादी म्हण असेल किंवा त्या ठिकाणी एखादा समार्थी शब्द असेल किंवा एखादा विरोधी शब्द अरे हा माझ्या लक्षात नाही राहणार थोडंसं अवघड वाटतं त्याला लिहून ठेवा डायरीमध्ये. मानसशास्त्रामध्ये लक्षात ठेवा वेगवेगळ्या व्याख्या असतात त्या ठिकाणी. थेरी असतात लक्षात ठेवा तुमच्या कुणी थेरी ते मांडली त्या ठिकाणी ती थेरी अशी लक्षात ठेवा महत्वाचे जे पॉईंट आहेत मानसशास्त्र असू द्या तुमचे इंग्रजी असू द्या मराठी व्याकरण असू द्या लक्षात ठेवा. इतिहास वाचताना तुमचे ऐतिहासिक सणावळे असतील त्या ठिकाणी राज्यशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र असतं त्यामध्ये कलमे असतील लक्षात ठेवा. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत लक्षात ठेवा काय महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही त्या डायरीमध्ये लिहू शकता. मग हे डायरीमध्ये लिहिलेला फायदा काय होईल माहिती का तुम्ही समजा कुठेही चाललाय लक्षात ठेवा प्रवासात आहात चहा पिताय किंवा रात्री झोपण्यापूर्वी ती 15 मिनिटे डायरी चाळा यामुळे अवघड घटक आपोआप पाठ होईल. म्हणजे तुम्ही ही डायरी सवळच का ठेवायची माहिती का जर तुम्ही प्रवासामध्ये चाललाय किंवा तुम्ही चहा प्यायला गेला अरे चहा पिताय तो सहज तुम्ही डायरी चाळू शकता लक्षात ठेवा. किंवा यामुळे काय होतं डायरी चाळल्यामुळे काय होतं माहिती का तुमचं अत्यंत अवघड वाटणारा जो घटक आहे तो आपोआप पाठ होऊन जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही डायरीमधलं रिव्हिजन सारखंच करणार ना लक्षात ठेवा. त्यामुळे झोपण्या आणि किंवा तुम्ही झोपायला लागलाय लक्षात ठेवा. झोपण्यापूर्वी मी सांगतोय कधीही लक्षात ठेवा 15 मिनिटं अगोदर ती डायरी चाळा. त्यामुळे काय होईल माहिती तुमचा जो अवघड वाटणारे घटक कारण आपण जे अवघड वाटते तेच डायरीमध्ये लिहिणार सोपं तर लिहिणार नाहीये. मग ते अवघड घटक आपोआप काय होऊन जाईल त्या ठिकाणी पाठ होऊन जाईल. त्यामुळे एक छोटीशी डायरी करणं गरजेचं आहे. जेणेकरून लक्षात ठेवा परीक्षेपूर्वी असेल तुमचं परीक्षेपूर्वी चला परीक्षा लक्षात ठेवा 2-3 तास टाइम आहे किंवा 1 दिवस टाइम आहे. तुम्ही 1 दिवसामध्ये डायरी चांगल्या पद्धतीनं रीड करू शकता. जेणेकरून अवघड घटक तुम्हाला परीक्षेमध्ये अवघड जाणार नाहीये मित्रांनो. त्यामुळं डायरी छोटी डायरी करा. छोटी डायरीमध्ये तुमचे अत्यंत महत्त्वाचे गणिताचे सूत्र असतील, कठीण शब्द असतील, मानसशास्त्राच्या व्याख्या असतील, शोध शोध असतील किंवा थेरी असतील, सनावळे असतील, लक्षात ठेवा महत्त्वाची कलमं असतील. ही सगळ्या गोष्टी त्यामध्ये काय करायच्या आपल्याला लिहून ठेवायच्या आहे. अभ्यासाचं नियोजन करताना 5वा घटक म्हणजे 6 दिवसाचं चक्र असलं पाहिजे. रविवारी महाउजळणी असली पाहिजे तुमची. सोमवार ते शनिवार लक्षात ठेवा नवीन घटकाचा अभ्यास करणे दैनंदिन उजळणी करा त्याने म्हणजे मी जे म्हणलं 6 दिवसाचं चक्र आहे तर सोमवार ते शनिवार पासून लक्षात ठेवा तुम्ही जे डेली तुमचं चक्र आहे दैनंदिन जे लक्षात ठेवा तुमचं चक्र ते चक्र असंच चालू राहू द्या तुम्ही जे तुमचं नियोजन आखले डेली लक्षात दिवसाचं ते नियोजन असंच चालू राहू द्या. पण रविवार हा दिवस लक्षात नवीन पुस्तक किंवा नवीन टॉपिक अजिबात वाचायचं नाही. का वाचायचं नाही तर संपूर्ण आठवड्यामध्ये जे आपण 5 विषय वाचतोय लक्षात ठेवा टीईटीला 5 विषय आणि जे आपण 5 विषय वाचतो त्या सर्वांचं एकत्रित काय करा त्या ठिकाणी रिव्हिजन करा उजळणी करा त्या ठिकाणी. कारण ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर रिव्हिजनच नाही केलं लक्षात ठेवा तर पुढे जाऊन काही फायदा होणार नाही कारण पुढचं पाठ मागचं सपाट होणार. त्यामुळे रविवार हा असा विषय निवडा लक्षात रविवारी फक्त रिव्हिजन महारिव्हिजनसाठी ठेवायचं आणि प्लस टेस्टसाठी ठेवायचं. तिथं नवीन कुठलाही टॉपिक वाचायचा नाही. तुम्हाला वाचता वाटायचं सर नाही आम्हाला नाही वाचत तुम्ही वाचू शकता. मी सांगतो की रविवारी कुठलाही नवीन टॉपिक न वाचता नवीन कुठलंही पुस्तक न घेता तुम्ही आठवडाभरामध्ये जे 5 विषय रीड केले किंवा छोटी जी डायरी काढली लक्षात ठेवा जी छोटी छोटी डायरीमध्ये तुम्ही मायक्रो नोट्स काढल्यात लक्षात ठेवा ती वाचा ना 5च्या 5 विषयाचं एकदा पुन्हा त्या ठिकाणी किंवा तुम्हाला वाटतं की यार मी अजून बाकीचं पण मला सोपं वाचलंय सोपं आहे पण मला एकदा रिव्हिजन टाकायचं ते पण रिव्हिजन तुम्ही चांगल्या पद्धतीने टाकू शकता एकत्रित. म्हणजे रविवारी लक्षात ठेवा सगळ्या विषयाचं काय करा तुम्ही महारिव्हिजन काय करा महाउजळणी किंवा रिव्हिजन तुम्ही करू शकता. प्लस रविवारी लक्षात ठेवा तुम्ही मॉक टेस्ट द्यायचे त्या ठिकाणी.
तर मॉक टेस्टच का द्यायची लक्षात ठेवा. परीक्षेचं वातावरण तयार करायचं आहे. मेन एक्झाममध्ये गेले की आपल्याला एकतर टाईम पुरत नाही लक्षात ठेवा. ओके. धांदल उडून जाते त्या ठिकाणी. सोपे प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी चुकून येतो. मग परीक्षेच्या वातावरणाची सवय होण्यासाठी किंवा वातावरणाचं लक्षात ठेवा, सवय होण्यासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणजे मॉक टेस्ट. परीक्षेचं वातावरण निर्माण करायचं लक्षात ठेवा, तर तुम्हाला मॉक टेस्ट द्यावी लागेल आणि मॉक टेस्ट देताना लक्षात ठेवा 150 प्रश्न असले पाहिजे आणि 150 मिनिटामध्येच तुम्हाला ते सोडवायचं आहे. म्हणजे मेन एक्झामला किती प्रश्न असतात? 150. मेन एक्झामला टायमिंग किती असतो तुमचा? 150 मिनिटाचा. तोच तुम्हाला तिथं घ्यायचा आहे लक्षात ठेवा. पद्धत लक्षात रविवारी एकच वेळ निश्चित करा. एकच वेळ कुठलीतरी निश्चित करा रविवारी, की यार मी कुठल्या टायमिंगला मी पेपर देणार किंवा माझे टी-ई-टीचे पेपर तिथे कुठल्या टायमिंगला असतात. तो टायमिंग निवडा. मग पेपर 1 कुठला असतो, पेपर 2 कुठल्या टायमिंगला असतो त्या ठिकाणी. मग सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये पेपर 2 असतो, पहिल्या सत्रामध्ये पेपर 1 असतो. जो कुठं असेल किंवा पहिल्या सत्रामध्ये 2 आहे, दुसऱ्या सत्रामध्ये पहिला आहे. म्हणजे तुम्ही काय करा माहिती आहे का, एक वेळ निश्चित करा, की मी पेपर कधी सोडवणार नेमकं. टायमिंग त्याचं निश्चित करा. सकाळी 10:30 ते 1 पर्यंत तुम्ही ते टायमिंग निश्चित करू शकता. त्याच टायमिंगला बरोबर काय करायचा, पेपर द्यायचा. घड्याळ घ्यायचं समोर, त्याला टायमर लावायचा आहे. आपल्याला 150 मिनिटाचं टायमर लावायचं. टायमर लावूनच पेपर सोडवायचा आहे आणि मध्ये न उठता तो पेपर सलग ठेवायचा लक्षात ठेवा. मेन एक्झामला आपण मध्ये उठत नाहीये. नाहीतर घरी सोडवला पेपर टायमर लावलाय आणि टायमर लावला आणि मध्येच उठला काहीतरी कामधंदा करायला गेला आणि पुन्हा आला पुन्हा टायमर सुरू केला तर असं नाही लक्षात ठेवा. पेपर सोडवताना तुम्हाला तो पेपर सलगच सोडवायचा आहे. आणि तुम्हाला शक्य असल्यास नाही लक्षात ठेवा. तुम्हाला तो पेपर सोडवताना OMR शीटची प्रिंट काढून त्यावरतीच उत्तरे लक्षात ठेवा तुम्हाला रंगवायची आणि त्याचा सराव करायचा आहे. तुमच्याकडे ती जर लक्षात ठेवा 150 मिनिटं जरी असली तर 150 मिनिटांमधले 10 ते 15 मिनिटे हे तुमच्या लक्षात ठेवा गोल रंगवण्यासाठी जातात. म्हणजे टोटल पेपर सोडवण्यासाठी आपल्याकडे ती लक्षात ठेवा 150 मिनिटे नसतात. कारण त्या 150 मिनिटांमध्येच आपल्याला ते गोल करायचं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा पेपर सोडवताना जर रविवारी पेपर सोडवताना तुम्ही टायमिंग जो निश्चित करताय 10:30 ते 1 पेपरला मेनला टायमिंग असतो तोच टायमिंग इथं निवड करा लक्षात ठेवा. टायमर लावा. न उठता पेपर सलग सोडवा त्या ठिकाणी आणि OMR शीटची प्रिंट काढून त्यावरती उत्तरे रंगवण्याचा सराव करा. जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचं गोल पण व्यवस्थित रंगवले जातील आणि टाईम मॅनेजमेंट पण व्यवस्थित होईल. त्यामुळं मॉक टेस्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवा. वेळ निश्चित करायची आहे, घड्याळाचा टायमर लावायचा आहे, सलग तुम्हाला पेपर सोडवायचा आहे आणि पेपर सोडवताना तुम्हाला कशावरती सोडायचं आहे? OMR शीटवरतीच प्रिंट काढून त्यावरती रंगवायचं आहेत उत्तरे. यामुळे तुमचं काय होईल माहिती आहे का? टाईम मॅनेजमेंट सुधारेल आणि पेपर पूर्ण करण्याचा एक आत्मविश्वास वाढेल लक्षात ठेवा. तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट झालं नाही आपल्याकडून तर लक्षात ठेवा आपला पेपर सोडण्याचा पूर्ण करण्याचा आत्मविश्वास वाढणार नाही. त्यामुळं जर तुम्हाला स्वतःचा पूर्ण पेपर सोडवण्याचा जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा घटक लक्षात ठेवा टाईम मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट देचाल. काय देचाल? मॉक टेस्ट देचाल. जोपर्यंत तुम्ही मॉक टेस्ट देणार तोपर्यंत टाईम मॅनेजमेंट होणार नाही. त्यामुळं यशस्वी नियोजनामध्ये लक्षात ठेवा अभ्यासाचं नियोजन करताना तुम्हाला मॉक टेस्ट हा सुद्धा घटक तेवढाच महत्त्वाचा आहे. आता मॉक टेस्ट दिली तुमचं, बरोबर का? मार्क आपल्याला कमी पडले. मग आपण काय केलं पाहिजे? चुकाचं विश्लेषण केलं पाहिजे लक्षात ठेवा. मिस्टेक काय झाली आपली नेमकी? कोणत्या घटकामध्ये मिस्टेक झाली? त्या घटकाला आपल्याला बघावं लागेल ना. जर ज्या घटकावरती मिस्टेक झाली त्या घटकाला जर आपण रिव्हिजन नाही केलं, त्याकडे लक्ष नाही दिलं लक्षात पुन्हा त्याच्यावरती चुकणार आहे. फक्त येणाऱ्या घटकावरतीच आपण जर काम केलं तर मार्क आपले वाढणार नाहीत. आपली मार्क वाढायची असेल तर जो घटक चुकलाय त्या घटकावरती आपल्याला काम करावं लागेल आणि हे कधी समजेल भाऊ आपली चुका कुठं झाल्या ते समजेल. फक्त पेपर सोडून आणि किती मार्क मिळाले हे पाहून थांबू नका. खऱ्या अभ्यास इथून पुढे सुरू होतो लक्षात ठेवा. म्हणजे चुका झाल्या पेपर सोडवल्यावरच लक्ष येईल तुम्ही. फक्त पेपर सोडवायचं आणि मार्क मिळेल इथंच थांबायचं का तुम्ही इथं? तर नाही राजाओ. तुम्हाला काय खरा अभ्यास तुमचा इथून पुढे सुरू झाला. येतं का लक्षात? जे बरोबर येतं त्याच्यावरती काम नाही करायचं. जे चुकलंय त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. म्हणजेच लक्षात ठेवा तुम्ही, जे तुम्ही विश्लेषण करताय 150 पैकी तुमचे प्रश्न चुकले किती? जे तुम्ही 150 क्वेश्चन सोडवले, ते 150 क्वेश्चन पैकी प्रश्न चुकले आणि ते का चुकले याचा शोध घ्यायला सुरुवात करा. जर तुम्ही 150 क्वेश्चनचं विश्लेषण नाही केलं लक्षात ठेवा. फक्त जाऊ दे मला 90 मार्क पडले, बरं झालं म्हणलं लक्षात ठेवा, सोडून दिला विषय तुम्ही तिथं. आणि पुढच्या घटकावर जे घटक तुमचे लक्षात ठेवा 60 क्वेश्चन चुकलेत, त्या 60 क्वेश्चन जर तुम्ही काम नाही केलं, तुमचा स्कोर वाढणार नाही लक्षात ठेवा. आणि 90 जे बरोबर आहे ते पुन्हा बरोबर येतील याची तर गॅरंटी काय तुमची? त्यामुळे तुम्हाला 150 पैकी तुमचं जे प्रश्न चुकले ते का चुकले याचा शोध घ्यायला सुरुवात करा. बाबा एखादं सूत्र आठवलं नाही का मला? किंवा मला प्रश्नाचा अर्थ समजला नाही का? या सिली मिस्टेक झाली का? म्हणजे का शोध घ्यायचा लक्षात ठेवा. यार मला एखादं सूत्र गणिताचं आठवलं नाही का? किंवा एखादा मी प्रश्न वाचला. तो प्रश्न माझा चुकला. का चुकला? का त्या प्रश्नाचा मला अर्थ नाही समजला? आहे, नाही, हो असं काहीतरी येतात लक्षात ठेवा परीक्षेला शेवटी. मग ते मला कळालं नाही का त्या ठिकाणी? किंवा माझी सिली मिस्टेक झाली का? हे त्याच वेळेस समजेल ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा प्रश्नाचं योग्य पद्धतीनं प्रश्नपत्रिकेचं सोडवल्यानंतर विश्लेषण करा लक्षात ठेवा.
मग आता काय करायचं, जे घटक चुकले ते घटक पुस्तकातून पुन्हा एकदा बारकाईने वाचायचे. म्हणजे आपल्याला 90 मार्क आले, पण 60 मार्क जे चुकले त्यावरती काम करायचं आणि ते का चुकले ह्याचा शोध आपण घेतल्यानंतर ते घटक जे चुकलेत लक्षात ठेवा, पुन्हा ते पुस्तकातून काय करायचं बारकाईनं वाचायचंय. म्हणजे बारकाईनं वाचल्यामुळे त्याचं तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे जे घटक चुकले त्या घटकाला पुन्हा पुस्तकातून वाचायचं बारकाईनं आणि त्याचं रिव्हिजन करायचं. जेणेकरून लक्षात ठेवा मुख्य परीक्षेमध्ये पुन्हा अशा चुका होणार नाहीत. जी आपली मेन एक्झाम असणार आहे आणि त्या मेन एक्झाममध्ये पुन्हा अशा चुका होणार नाहीत. त्यामुळे जो घटक चुकलाय त्या पुस्तकामध्ये पुन्हा बारकाईने रीड करा आणि त्याचं रिव्हिजन करा. जेणेकरून मुख्य परीक्षेमध्ये तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही किंवा पुन्हा तशी आपण सिली मिस्टेक करणार नाही. लक्षात ठेवायचं. तर यशाचा मंत्र लक्षात ठेवायचं. यशाचं मंत्र नाही, अभ्यासाचे साहित्य मर्यादित ठेवायचं. यशाचं मंत्र आहे लक्षात ठेवा, अभ्यासाचं साहित्य मर्यादित ठेवायचं. नाहीतर काय होतं माहिती आहे, इकडं-तिकडे YouTube जा, हे जा, हे जो YouTube चॅनल आहे, ह्याचं त्याचं ऐक. मग आपण काय करतो माहिती आहे का, ह्या मास्तरचा ऐक, ह्या मास्तर, मग आपण काय करतो माहिती आहे का, हे पण साहित्य घेतो, हे पण साहित्य घेतो, हे पण साहित्य घेतो, हे पण साहित्य घेतो आणि कशातलंच काही समजून जात नाही. त्यामुळे आपण आपल्या माइंडवरती स्थिर राहिलं पाहिजे, की मी कुणाचं ऐकणार नाहीये. ऐकायचं तर स्वतःच्या मनाचं. लक्षात ठेवा. मला साहित्य निवडायचं आहे, हा मास्तर हा वेगळं साहित्य सांगतोय, हा मास्तर वेगळं साहित्य सांगतोय. मला काय करायचं, कुठलं तर एक लक्षात ठेवा, योग्यच असं मार्केटमधलं स्टडी मटेरियल निवडायचं आहे आणि ते स्टडी मटेरियल जे असलं पाहिजे ते कसं असलं पाहिजे, तुमचं मर्यादित असलं पाहिजे. इतिहास वाचता तर एकच पुस्तकातला वाचा ना तुम्ही. तुम्ही 10-10 पुस्तक घेऊन वाचत असाल लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेची, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळं साहित्य निवडताना लक्षात ठेवा, मर्यादित साहित्य ठेवा. जास्त पुस्तकाच्या मागे धावू नका. पण हे मर्यादित साहित्याची अनेक वेळा उजळणी करा. मल्टिप्लाय रिव्हिजन करा लक्षात. कारण का मल्टिप्लाय जोपर्यंत रिव्हिजन करत नाही किंवा तुम्ही अभ्यासामध्ये जोपर्यंत सातत्य ठेवत नाही, तोपर्यंत तुम्हाला टी-ई-टी 2024 मध्ये यश मिळणार नाही. जर तुम्हाला टी-ई-टी 2026 मध्ये यश मिळवायचं असेल लक्षात ठेवा, तर यशाचा मंत्र एकच आहे की मर्यादित तुम्हाला स्टडी मटेरियल ठेवावं लागेल. जास्त पुस्तकाच्या मागे धावायचं नाही लक्षात ठेवा आणि मर्यादित साहित्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं, तुम्हाला त्या घटकाचं रिव्हिजन करायचं आहे आणि घटकाचं रिव्हिजन करताना तुम्ही अभ्यासामध्ये लक्षात तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने मर्यादित साहित्य ठेवलं तुमचं स्टडी मटेरियल आणि तुम्ही जर अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर टी-ई-टी 2026 मध्ये तुम्ही यश मिळवून देईल. लक्षात ठेवायचं. तर यश कोण मिळवून देणार आहे, तर सारखं तुमचं रिव्हिजन आणि अभ्यासामधलं सातत्य. लक्षात ठेवा. त्यामुळे यशाचा मार्ग एकच लक्षात ठेवायचं. यशाचा मार्ग एकच, जास्तीत जास्त उजळणी, मर्यादित साहित्य असेल आणि अभ्यासामध्ये सातत्य. लक्षात ठेवा. त्यामुळं अभ्यासाचं नियोजन करताना चुकाचं विश्लेषण करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तरच लक्षात ठेवा आपले मार्क वाढणार आहेत मित्रांनो. आता अभ्यासाची योग्य पद्धत कोणती? अभ्यासाची योग्य पद्धत कोणती तुमची लक्षात ठेवा. की सर मी अभ्यास नेमका आता कुठून करू? YouTubeवरून करू? का सेल्फ स्टडी करू? का मी क्लास करू? किंवा मी क्लास करू? हे महत्वाचं लक्षात ठेवा. जर आता मार्केटमध्ये लक्षात ठेवा वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धती आहेत. वेगळे YouTubeवरून तुम्ही करू शकता, सेल्फ स्टडी पण करू शकता, क्लास पण करू शकता. समजा मी YouTubeवरून अभ्यास केला लक्षात. आता डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात अभ्यासाला मोठा स्रोत म्हणजे तुमचा YouTube आहे. सगळ्यात अभ्यासाचा मोठा स्रोत कुठला तुमचा YouTube आहे. लक्षात ठेवा. तुम्ही करू शकता लक्षात ठेवा. पण त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत लक्षात ठेवा. बघा अभ्यासाचा एक सगळ्यात मोठा स्रोत आहे. पण त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं या डिजिटल युग आहे. सध्या तर डिजिटल युग आहे लक्षात ठेवा. सगळे क्लासेस ऑनलाईन होतात त्या ठिकाणी. काही YouTubeवर होतात, काही ॲपमध्ये होतात तुमचे. मग त्याचे फायदे सुद्धा आहेत लक्षात ठेवा. फायदा काय माहिती आहे पहिल्यांदा मोफत आणि अमर्यादित ज्ञान भेटतं बरं का. YouTubeवरती गेला तर तुम्ही लक्षात ठेवा मोफत आणि अमर्यादित नाही. तुम्हाला कोणत्याही विषयाचा हजारो व्हिडिओ मोफत मिळतात लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्याही विषयाचे हजारो व्हिडिओ त्या ठिकाणी मोफत मिळतील. म्हणजे तुम्ही YouTubeवरून अभ्यास करत असाल तर मोफत अमर्यादित ज्ञान तुम्हाला तिथे उपलब्ध आहे लक्षात ठेवा. वेळेची लवचिकता सुद्धा आहे तुम्हाला. तुमच्या वेळेनुसार लक्षात ठेवा कुठेही तुम्ही अभ्यास करू शकता. असं नाहीये तुम्ही तिथंच अभ्यास करायचा नाहीये. YouTube लाईव्ह आहे लक्षात ठेवा. तुम्ही कुठेही लक्षात तुमच्या वेळेनुसार तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याला कुठेही लिमिटेशन नाही. संकल्पना स्पष्ट करणे, ॲनिमेशन किंवा उत्तम ग्राफिकद्वारे लक्षात ठेवा. आजकाल बघितलं लक्षात चांगले PPT बनवून त्या ठिकाणी चांगले शिकवतात. ॲनिमेशन असेल, उत्तम ग्राफिकद्वारे लक्षात ठेवा. ग्राफिक्समुळे कठीण विषय सोपे वाटतात. म्हणजे संकल्पना क्लिअर होतात. म्हणजे ॲनिमेशनचा वापर केला किंवा ग्राफिक्सचा वापर केला त्याद्वारे जर लक्षात एखाद्या विषयाचं कठीण विषयाचं लक्षात विश्लेषण चांगल्या पद्धतीने केलं तर तो विषय विद्यार्थ्यांना सोपा वाटायला लागतो लक्षात ठेवा. आणि अनेक पर्याय एका शिक्षकाने शिकवले समजले तर दुसऱ्या शिक्षकाचे व्हिडिओ पाहण्यास पर्याय असतो लक्षात ठेवा आपल्या YouTubeवरती. म्हणजे एकाच नाही कळलं तर दुसऱ्याचा आपण काय करू शकतो त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकतो त्या ठिकाणी. म्हणजे अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणजे YouTubeचे तुमचे हे फायदे आहेत की लक्षात ठेवा मोफत आणि अमर्यादित ज्ञान मिळतं. वेळेची लवचिकता आहे तुमची. संकल्पना स्पष्ट केलेल्या असतात. अनेक पर्याय असतात लक्षात एकाच नाही कळलं की दुसऱ्याचं बघू शकता.
बरोबर. ह्याचे तोटे पण आहेत लक्षात ठेवा. बघा फायदे दिसतात आपल्याला, पण तोटे कळत नाहीत आपल्याला. आता तोटे नेमके आहेत काय बघा, जर तुम्ही YouTubeवरून अभ्यास करत असाल, तर लक्ष विचलित होतं. काय होतं? लक्ष विचलित होतं लक्षात ठेवा. अभ्यास करताना जर तुम्ही अभ्यास करताय लक्षात ठेवा. अभ्यास करताना मध्ये एखाद्या गाण्याचा किंवा मनोरंजन व्हिडिओ समोर आला, तर लक्षात ठेवा वेळ आपला कसा जातो हे समजतच नाही. म्हणजे आपण काय करतो माहिती आहे, अभ्यास करतोय, पण मध्येच खालवर करताना लक्षात ठेवा, जर एखादा मनोरंजन व्हिडिओ आला किंवा गाण्याचा व्हिडिओ आला, तर आपण काय करतो त्या ठिकाणी त्यालाच बघतो लक्षात ठेवा. म्हणजे आपला काय करतो तिथं वेळ निघून जातो आणि वेळ कसा झाला निघून गेला हे आपल्याला समजतच नाही लक्षात. म्हणजे जिथं 1 तासामध्ये आपण लेक्चर बघायचं होतं, तिथे 1 तासामध्ये आपण काय केलं गाण्याचा किंवा मनोरंजनाचा व्हिडिओ बघितला. म्हणजे तिथं आपला टाईमपास झाला लक्षात ठेवा. त्यामुळे एक तोटा पण आहे लक्षात ठेवा, लक्ष विचलित होतं म्हणजे लक्ष लागत नाही YouTubeवरती लक्षात ठेवा. हे एक पहिलं. पुन्हा आहे की अपूर्ण अभ्यासक्रम लक्षात ठेवा. अपूर्ण अभ्यासक्रम असतो रे. YouTubeवरती लक्षात ठेवा कोणीही अभ्यासक्रम पूर्ण टाकत नाहीये. पहिल्यांदा सांगतो कुठले तर पी-वाय-क्यू आणले, की तेवढेच पी-वाय-क्यू लागणार लक्षात ठेवा तुमचे. मग पी-वाय-क्यूनं अभ्यास होणार आहे का नाही? त्या विषयाची कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे लक्षात ठेवा. त्यामुळे काय होतं माहिती अनेकदा व्हिडिओची योग्य मालिका मिळत नाही. त्यामुळे अभ्यासाची लिंक तुटते. कारण का प्लेलिस्टच नसते ना YouTubeवरती लक्षात ठेवा. आणि YouTubeवरती प्लेलिस्ट नसल्यामुळे काय होतं आता एक लेसन झाला समजा संख्या व संख्येचे प्रकार घेतला आपण तर तो पहिला लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर, चौथं लेक्चर, पाचवं लेक्चर हे सलग असलं पाहिजे. तिथे YouTubeवरती सलग मिळत नाही. त्यामुळे अभ्यासाची लिंक लागत नाही मित्रांनो. आणि शंका निरसन नाही लक्षात. तिथं शंका निरसनाचा काही प्रश्न येत नाही लक्षात ठेवा. डाउट सॉल्व्हिंग नसतं तिथं. तुम्हाला एखादा प्रश्न पडला की लक्षात तो शिक्षकांना विचारता येतो. कमेंट करू शकता. पण तो सांगेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे तिथं डाउट तुमचे क्लिअर होणार नाहीत. त्यामुळे तुमचे तोटे पण आहेत लक्षात ठेवा. तुमचं काय होऊ शकतं, लक्ष विचलित होऊ शकतं त्या ठिकाणी. संपूर्ण अभ्यासक्रम मिळेल का याची गॅरंटी नसते लक्षात ठेवा. आणि तिथं शंकेचं निरसन होणार नाहीये मित्रांनो. त्यामुळं YouTubeवरून अभ्यास करताना तुमचं फायदे पण आहेत त्याचे आणि तोटे पण आहेत लक्षात ठेवा. आता अभ्यासाची दुसरी लक्षात क्लास आणि सेल्फ स्टडी. मला असं वाटतं की लक्षात ठेवा तुम्ही निवडताना तुम्ही समजा फक्त काय केलं माहिती सेल्फ स्टडी जर निवडला. सेल्फ स्टडी जर केला तर लक्षात त्या विषयाचा जो घटक आहे लक्षात तो पूर्ण तुमच्या लाँग टर्म तुमच्या मेमरीमध्ये राहिला अभ्यास केल्यानंतर लक्षात ठेवा. पण तुम्हाला योग्य दिशा मिळणार नाही. एखादा नवीन विद्यार्थी अभ्यास करतो लक्षात ठेवा. आणि नवीन विद्यार्थी अभ्यास करताना त्याला योग्य अशी दिशा मिळणार नाही. त्याला अभ्यासक्रम माहीत नाही लक्षात ठेवा. त्याला कुठला कुठल्या त्या विषयाचं स्टडी मटेरियल कुठनं मिळवायचं हे माहीत नाही. कुठली पुस्तक वापरायचे हे माहीत नाही. याचा अर्थ लक्षात त्याला योग्य दिशा मिळणार नाहीये. मग माझ्या मते तुम्ही जर विचारलं की सर कोणती पद्धत निवडू लक्षात ठेवा. तर क्लास प्लस सेल्फ स्टडी. क्लास प्लस तुम्ही सेल्फ स्टडी हा पर्याय निवडा लक्षात ठेवा. म्हणजे क्लास निवडा. कारण सध्याच्या युगामध्ये लक्षात ठेवा पेड क्लास खूप महत्त्वाचा आहे. का रे बाबा महत्त्वाचा आहे ते सांगतो लक्षात ठेवा. एखाद तुमच्या बजेटमध्ये बसणारा तुम्ही क्लास लावू शकता लक्षात ठेवा. आणि तसा आपला क्लास आहे मी बघा सांगितलं पहिल्यांदा लक्षात ठेवा. आपली बॅच चालू आहे A+ गुरु ॲपवरती. तुम्ही ते घेऊ शकता. क्लासमध्ये शिकवलेल्या भागाचं घरी येऊन तुम्ही सेल्फ स्टडी करा. क्लास फक्त दिशा दाखवतो चालायला तुम्हालाच आहे. क्लास फक्त दिशा दाखवतो. आम्ही फक्त शिकवणार लक्षात ठेवा. पण चालायचंय तुम्हाला लक्षात ठेवा. ओके. अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही क्लास करायचं लक्षात ठेवा आणि क्लास केल्यानंतर तुम्हाला ज्या PDF नोट्स भेटतील त्याचा तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे लक्षात ठेवा. सध्या लक्षात ठेवा तुम्ही जर विचारलं मला की सध्या जर तुमचा अभ्यासाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती तुमची तर मी सांगेल आजकाल ऑनलाईन क्लास पेड ॲप कोर्स आहेत लक्षात हा उत्तम पर्याय आहे. का ऑनलाईन क्लास करायचं लक्षात ठेवा. त्या ऑनलाईन क्लासमध्ये काय होतं माहिती आहे ऑनलाईन क्लास कशावर करतात पेड लक्षात ठेवा. पेड हा शब्द वापरतोय ॲपवरती कशावरती ॲपवरती तुम्हाला काय करायचे त्याकडे ऑनलाईन लेक्चर करायचे आहेत. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे काय हा एक उत्तम पर्याय आहे लक्षात ठेवा. यामध्ये क्लासची शिस्त असते रे. म्हणजे विषयानुसार लेक्चर होतात तुमचे. डेली ते लेक्चर होतात त्या ठिकाणी. डेली तुम्हाला PDF दिले जातात त्या ठिकाणी. टेस्ट असेल त्या टेस्ट घेतले जातात जर आठवड्याला असतील किंवा टॉपिक वाईज टेस्ट असेल. हे सगळं लक्षात क्लासची एक शिस्त असते लक्षात ठेवा. YouTubeची तशी शिस्त नसणार. आणि इथे YouTubeची लवचिकता. YouTubeची शिस्त नाही येते. YouTubeचा काय संबंध आहे? YouTubeची लवचिकता असते. YouTubeची लवचिकता म्हणजे काय? तुम्ही जर लाईव्ह रेकॉर्ड एखादं समजा आज एखाद्या व्यक्तीचं काम असेल आणि त्याला आज लाईव्ह रेकॉर्ड त्याचं काय झालं मिस झालं. सॉरी लाईव्ह लेक्चर त्याचं मिस झालं. तर तो रेकॉर्डेड बघू शकतो. म्हणजे ॲपमध्ये रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा राहतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन लाईव्ह करायचं लाईव्ह पण लेक्चर करू शकता आणि जर तुमचं रेकॉर्डेड बघायचं तर तुम्ही ते ॲपमध्ये रेकॉर्डेड पण बघू शकता. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा ज्या मिळतात त्या तुमच्या ॲपच्या ऑनलाईन क्लासमध्ये मिळतात जो पेड कोर्स असतो लक्षात ठेवा. आणि फी सुद्धा लक्षात ठेवा इतर क्लास ऑफलाईन क्लासपेक्षा फी कशी असते तुमची कमी असते. ऑफलाईन क्लासपेक्षा फी कशी असणार तुमची कमी. आपली फी माहिती आहे 1499, 1499 आणि ₹1999 एक पेपर आणि पेपर 2चे लक्षात ठेवा.
त्यामुळे मित्रांनो, सध्या जर तुम्ही मला विचारलं, की सर्वात अभ्यासाची पद्धत कुठली? तर ॲपमध्ये ऑनलाईन क्लास लक्षात ठेवा, पेड कोर्स घ्या. कारण इथं अभ्यासाची लक्षात ठेवा, क्लासची एक शिस्तबद्ध पद्धत असते. त्या शिस्तबद्ध पद्धतीने इथं काय केलं जातं, सगळे लेक्चर्स घेतले जातात, टेस्ट घेतले जातात लक्षात ठेवा. नोट्स प्रोव्हाइडेड केले जातात त्या ठिकाणी. इथं YouTubeची लवचिकता, YouTubeची लवचिकतामध्ये तुम्ही लाईव्ह जर तुम्हाला लेक्चर बघता नाही आले, तर तुम्ही ते रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता आणि ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन फी कशी असते त्या ठिकाणी कमी असते मित्रांनो. त्यामुळे सर्वात अभ्यासाची सर्वात महत्त्वाची पद्धत जर तुम्ही विचारली, त्या प्रभावी पद्धत विचारली, तर मी सांगेल लक्षात ठेवा ॲपवरती ऑनलाईन क्लास घेणे. आणि थोडक्यात तुम्ही कोणताही पर्याय निवडा, पण लक्षात ठेवा सेल्फ स्टडी स्वतः केला तरच तुम्हाला यश मिळेल, अन्यथा मिळणार नाहीये. महत्त्वाचं हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही काहीही करा. कुठल्याही तुम्ही अभ्यासाची पद्धत निवडा. पण जोपर्यंत तुम्ही सेल्फ स्टडी करत नाही लक्षात ठेवा, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही मित्रांनो. हे झाले तुमचे अभ्यासाचं नियोजन करताना कोणकोणत्या घटकावरती भर द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, ॲडव्हर्टाइज थोडीशी. फक्त शिक्षकांसाठी समर्पित असलेला एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे लक्षात ठेवा, A+ गुरु. आपण A+ गुरु या प्लॅटफॉर्मवरती TET 2026 साठी मास्टर बॅच सुरू केली आणि मी मगाच सांगितलं अभ्यासाची सगळ्यात प्रभावी पद्धत म्हणजे लक्षात ठेवा, वेळ पण वाचतो. पाहिजे तिथं तुम्ही जिथं आहे तिथं तुम्ही तिथे व्हिडिओ पण बघू शकता, लाईव्ह पण बघू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या त्या ठिकाणी पीडीएफ नोट्स मिळतात लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या क्लासमध्ये होणार आहेत. त्यासाठी TET 2026 साठी जी मास्टर बॅच आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी लक्षात ठेवा. ते आपण सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी. ह्या सर्व शिक्षकाचं लक्षात ठेवा तज्ञ मार्गदर्शन असणार आहे. जे 5 ते 6 वेळा TET क्वालिफाय झाले त्या सर्व शिक्षकांचं लक्षात तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे त्या ठिकाणी. स्पेशल मार्गदर्शन लक्षात ठेवा माने मॅडमचं असणार आहे त्या ठिकाणी. यामध्ये आपण सगळे गणित, मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी, समाजशास्त्र, परिसर अभ्यास, मानसशास्त्र या सर्व विषयांची लेक्चर घेतली जाणार आहेत. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही लक्षात ठेवा ह्या नंबरवरती काय करू शकता त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता A+ गुरु हे लक्षात ठेवा काय करू शकता ॲप डाउनलोड करू शकता. ॲपवरती तुम्हाला बॅचेस सर्व मिळून जातील लक्षात ठेवा आणि अधिक माहिती सुद्धा तिथे मिळून जाईल. मित्रांनो, नक्की A+ प्लॅटफॉर्मवरती जी बॅच सुरू केली आहे TET 2026 साठी मास्टर बॅच लक्षात ठेवा. ती मास्टर बॅच तुम्ही नक्की जॉइन करा. तुम्हाला ह्या वर्षी TET 2026 मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफाय होण्यासाठी सगळे शिक्षक लक्षात ठेवा त्या पद्धतीने झटणार आहेत. जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. जास्तीत जास्त शिक्षकांना किंवा भावी शिक्षकांना काय करा त्या ठिकाणी शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.